बनवणार आहे मस्तपैकी अशी बटाटा झणझणीत चुलीवरची. तर बघू शकता इथं मी बटाट्याची फोडी बटाटे चिरून घेतलेले आहे असं बारीक, आणि कांदा, कढीपत्ता, टमाटर आणि बारीक फोडी आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे मस्तपैकी असे. तर मी आज चुली बनवणार आहे मस्तपैकी. तर बघू शकता 1 चमच तेल टाकून घ्यायचं आहे मस्तपैकी. तेल पूर्ण गरम करून घ्यायचं आहे आणि जिरे टाकून घ्यायचे आहे फोडणीसाठी आणि कढीपत्ता. तर कढीपत्ता टाकून घेणार आहे आणि कांदासुद्धा टाकून घ्यायचं आहे. चवीला कढीपत्त्याचे पानं घालायचे आहेत मस्तपैकी असे छान. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मसाले घालायचे आहे अर्धा चमच, जेवढं पाहिजे तेवढं मसाले घालून घ्यायचे आहेत. मस्त तेलात घालून घेणार आहे मस्तपैकी. आता टमाटर टाकून घेऊया. टमाटर शिजून झाल्यावर वांग्याची फोडी सोडून घ्यायचे आहेत आणि बटाटे सोडून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये. चुलीवरची भाजी चवीला बी छान असते, खायला बी छान लागते. भाजी करून घ्यायची आहे मस्तपैकी. साधी आणि सिंपल अशी वांगे बटाट्याची भाजी. बघू शकता इथं कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे मस्तपैकी अशी सोडून घ्यायची आहे आणि भाजी खालीवर करून घ्यायची आहे. चुलीवर मस्त भाजी शिजते, छान लागते आणि चवीला बी मस्त लागते. कोणाकोणाला आवडते मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. झटकेपट चुली होणारी वांग्याची भाजी अशी झाली मस्त असं छान झालेलं आहे. कोरडी भाजी खायला बी छान लागते. नवीन सगळं शेअर करा, कमेंट करा विसरू नका. कशी वाटली रेसिपी ती कमेंट बॉक्समध्ये सांगा मला.